हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी निरूपण केलेले निर्वाण उपनिषद भाग भाग 9. वाङ्मे मनसी प्रतिष्ठिता. वाणी आणि मन ओंकारात स्थिर होऊ दे. ओम अशी परमात्म्याला साथ घालून ओंकार साधना करून झाल्यावर ऋषींनी ही पहिली प्रार्थना केली आहे. माझी वाणी आणि मन ओंकारात स्थिर होऊ दे. माझी वाणी आणि मन ओंकार रूप होऊ दे. माझी वाणी आणि मन ओंकारमय होऊ दे. माझ्या वाणीला आणि मनाला ओंकाराचे स्वरूप येऊ दे. मोठी विलक्षण प्रार्थना आहे. उपनिषदाला सुरुवात करण्यापूर्वी केलेली ही प्रथम प्रार्थना आहे. सर्वप्रथम माझी वाणी आणि मन ओंकारात स्थिर होऊ दे. ओंकार हा पूर्ण शुद्ध आहे. तो प्रत्यक्ष परमात्म्याचा वाच्य आहे. तो परमात्म्या इतकाच पूर्ण शुद्ध आहे. ओंकार पूर्ण पवित्र आहे. ते परमात्म्याचे नाव आहे. परमात्म्याच्या चेतनेचा तो वाच्य आविष्कार आहे. विश्वनिर्मितीच्याही आधीचा तो ध्वनी आहे. ओम हा आद्य ध्वनी आहे. तो परमात्म्या इतकाच पूर्ण पवित्र आहे. आपण आपल्या नावानेच ओळखले जातो. आपण आणि आपले नाव यात काहीही फरक नसतो. आपले नाव ही आपली ओळख असते. आपले नाव म्हणजे आपण आणि आपण म्हणजेच आपले नाव असते. ते देह जीवित असेपर्यंत आणि देहपतन झाल्यावरही आपल्याला चिकटलेले असते. ओम हे परमात्म्याचे नाव आहे. यास्तव ओम म्हणजे परमात्मा आणि परमात्मा म्हणजेच ओम. ऋषी प्रार्थना करत आहेत की माझी वाणी आणि मन ओंकारात स्थिर होऊ दे. माझी वाणी आणि मन ओंकार रूप होऊ दे. माझी वाणी आणि मन ओंकारमय होऊ दे. माझ्या वाणीला आणि मनाला ओंकाराचे स्वरूप येऊ दे. याचा अर्थ माझी वाणी आणि मन पूर्ण शुद्ध, पूर्ण पवित्र होऊ दे. माझ्या वाणीतून शुद्ध आणि पवित्र तेच वदले जाऊ दे. माझ्या मनात शुद्ध आणि पवित्र तेच येऊ दे. येथे मन आणि वाणी याचा अर्थ पंच ज्ञानेंद्रिये, पंच कर्मेंद्रिये, बुद्धी, देह इत्यादी असा सर्वार्थाने घ्यायचा आहे. मन आणि वाणी पूर्ण शुद्ध आणि पवित्र झाल्यावर देहादी इंद्रिय शुद्ध आणि पवित्र आचरण करू लागतात. तीही त्याचप्रमाणे शुद्ध आणि पवित्र होतात. दोन समसमान गोष्टीच एकरूप होऊ शकतात. दोन वेगवेगळ्या गोष्टी एकत्र आल्या तर त्या एकरूप होऊ शकणार नाहीत. ते एकरूप झाल्या तर त्यांच्यामधून एक तिसरीच गोष्ट तयार होईल किंवा त्या एकमेकांवर आपटून एकमेकांपासून दूर फेकल्या जातील. परंतु जर त्या समसमान असतील तर त्या एकमेकात जुळून येतील. त्यांचे मिलन होईल. योग साध्य होईल. परब्रह्म परमात्मा हा पूर्ण शुद्ध आणि पवित्र आहे. त्याच्याकडे जायचं म्हणजे आपण त्याच्या इतकेच पूर्ण शुद्ध आणि पूर्ण पवित्र असणं आवश्यक आहे. नाहीतर आपण त्याच्यापर्यंत पोहोचणार नाही. योग साध्य होणार नाही. आपण केलेली यात्रा सुफळ होणार नाही. ओम परमात्म्याचाच आहे. यास्तव ऋषी वाणी आणि मन ओंकारमय होऊ दे अशी प्रार्थना करत आहेत. त्या योगे पूर्ण शुद्ध आणि पूर्ण पवित्र होऊन परमात्म्याच्या दरबारात प्रवेश करायचा आहे. ऋषी प्रार्थना करत आहेत की माझी वाणी आणि मन ओंकारात स्थिर होऊ दे. माझ्या मनात ओंकाराची वीणा सतत झणकारत राहू दे. मनात ओंकारनाद स्थिर झाला तर स्वाभाविकच तो वाणीतूनही सतत प्रकट होईल. या योगे ओंकाराचा जप सतत होत राहील.
अनेकांना विनाकारण अनावश्यक बोलायची सवय असते. 4 वाक्यात सांगता येणारी गोष्ट 100 वाक्यात सांगितली जाते. कित्येक वेळेला सांगण्याची बोलण्याची आवश्यकताच नसते. परंतु माणूस विनाकारण विषय काढून आणि तो लांबून घोळवून घोळवून सांगत असतो. स्वतःचा आणि दुसऱ्याचा अनमोल वेळ वाया घालवत असतो. मनात आणि वाणीत सतत होत असलेल्या ओंकार जपाने नेमक्या वाक्यात, शक्यतो नेमक्या शब्दात, शक्यतो नेमक्या अक्षरात, शक्यतो नेमक्या हालचालीत विचार व्यक्त करण्याची सवय लागते. यामुळे नसत्या चौकशा केल्या जात नाहीत. अति बोलणं चांगलं नसतं. यामुळे व्यवहारात आणि वैयक्तिक संबंधात बाधा येते. अति बोलून आपण आपलं आणि दुसऱ्याचं भौतिक आणि आध्यात्मिक जीवन वाया घालवत असतो. वाणी आणि मन ओंकारमय झालेला मुमुक्षू, साधक, योगी स्वतः शांत, मौन राहतोच, परंतु शिवाय तो दुसऱ्याचे ऐकलेले अनावश्यक बोलणे, वागणे ओंकारात विलीन करायला शिकतो. एकदा एका मानसोपचार तज्ज्ञाकडे एक मनोरुग्ण आला. त्याला दररोज 2 तास कावळा चिमणीची गोष्ट सांगण्याचा बोलघेवडा रोग जडला होता. गोष्ट सांगून झाली की तो शांत व्हायचा, मग चांगला वागायचा. पण घरातील लोक दररोज 2 तास तीच कावळा चिमणीची गोष्ट कशी ऐकणार? घरातील माणसं वैतागली. मानसोपचार तज्ज्ञाने त्याला काही प्रश्न विचारले आणि दररोज त्याला 2 तास उपचारासाठी यायला सांगितलं. तो रुग्ण दररोज दवाखान्यात यायचा. मानसोपचार तज्ज्ञाला 2 तास कावळा चिमणीची गोष्ट सांगायचा, छान व्हायचा आणि परत जायचा. 2 आठवडे झाल्यावर त्या मानसोपचार तज्ज्ञाच्या हाताखाली शिकणारा विद्यार्थी वैतागला. त्याने मानसोपचार तज्ज्ञाला विचारले, सर, 2 आठवडे दररोज तीच कावळा चिमणीची गोष्ट ऐकून मी वेडा व्हायची वेळ आलेली आहे. आपण हे कसे काय ऐकू शकता? मानसोपचार तज्ज्ञ म्हणाला, अरे तुला हेच तर शिकायचंय. आणि इथे ऐकतो कोण? तो सांगायला लागला की मी स्वतः कधी जप करतो, कधी विपश्चना करतो, कधी मनगटावरच्या घड्याळात गजर लावून झोपतो, पण तो काय सांगतो ते मी कधीच ऐकत नाही. या शुद्ध आणि पवित्र ओंकारमय नादलहरीत मनात वाईट विचार येणार नाहीत. व्यवहारात वागताना बोलताना सतत शुद्ध आणि पवित्र व्यवहारच केले जातील. त्यामुळे जीवन चिर आनंदात व्यतीत होईल. सदा आनंदी असणारा, सदा आरोग्य संपन्न असतो. ओंकारनाद सतत नैसर्गिक ऊर्जा, दिव्य चेतना प्रज्वलित करत असतो. त्यामुळे जीवनात ताणतणाव आले तरी ते ओंकाराला वाहून टाकले जातात. आपण त्याच्यापासून अलिप्त राहतो. यामुळे जीवन चिर आनंदात उपभोगले जाते. वाणी आणि मन शुद्ध आणि पवित्र झाल्यावर आध्यात्मिक प्रगती झपाट्याने होते. हे पवित्र ध्यान लावायला उपयोगी असते. हे पावित्र्य ध्यान लावायला उपयोगी असते. मग धारणेवर चटकन एकचित्त, एकरूप, तदाकार होतं. हे पावित्र्य ध्यान लावायला उपयोगी असते. मन धारणेवर चटकन एकचित्त, एकरूप, तदाकार होतं. देहादी इंद्रिय ओंकारमय झाल्यावर ती भौतिक विश्वाच्या अतीत होतात, निर्वाण होतात. यास्तव ऋषी प्रार्थना करत आहेत की वाणी आणि मन ओंकारात स्थिर होऊ दे. हरिओम.